बघा, शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरण हे मुख्य प्रकरण 2 वर्षापूर्वीचं आहे। त्याच्या 10 दिवसापूर्वी म्हणजे सुप्रीम कोर्टच्या वेकेशन्समध्ये 10 दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंनी एक अर्ज दाखल केला आहे मुख्य प्रकरणामध्ये आणि त्यांची मागणी आहे की पक्ष आणि चिन्ह त्यांना देण्यात यावं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनच्या आधी। पण ह्या अर्जामागचा मुख्य हेतू हाच आहे की जसं राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये डिस्क्लेमर द्यायला सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं, मजकूर लिहायला सांगितलं होतं, तीच इच्छा उद्धव ठाकरेंची आहे की शिवसेनेच्या प्रकरणामध्ये पण तसं हो आणि तसा मजकूर एकनाथ शिंदेंना देण्यात यावा, सांगण्यात यावा सुप्रीम कोर्टाकडून। तर आज या अर्जावर सुनावणी होणार आहे आणि तो अर्ज 23 आयटम नंबर 23 आहे। दुपारी 12:30-1 पर्यंत ह्याच्यावर सुनावणी होईल आणि शक्यता आहे की एकनाथ शिंदे यांना त्या अर्जावर नोटीस इश्यू केली जाईल आणि त्यांचं लेखी उत्तर मागितलं जाईल आणि शक्यता दाट आहे की काही आठवड्यात, आज शक्यता नाही येते पण 1-2 आठवड्यात जसे निर्देश राष्ट्रवादीच्या बाबतीत दिले गेले होते अजितदादांना पक्ष आणि चिन्ह वापरण्याबाबत, तसेच निर्देश जस्टिस सूर्यकांत हे शिवसेनेच्या प्रकरणात एकनाथ शिंदेंना पण देतील अशी दाट शक्यता आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचं केस वेगळी होती आणि शिंदे म्हणजे शिवसेनेची केस वेगळी, कारण याच्या संदर्भामध्ये साधारण 11 मे 2023ला जो निकाल आला त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर कोर्टाने असं म्हटलं होतं की तुम्हाला आम्ही पुन्हा एकदा स्थापित करू शकतो। बघा, तो जो मुख्य निकाल आला सत्ता संघर्षात मे 2023 त्याचा आणि पक्ष आणि चिन्हाचा संबंध नाहीये। पक्ष आणि चिन्हाचं जे आहे ते इलेक्शन कमिशनच्या निर्णयाविरुद्ध आधी शिवसेना आली 2023 मध्ये आणि 2024 मध्ये राष्ट्रवादी ही सुप्रीम कोर्टात आली। तर ते प्रकरण जे शिवसेनेचं प्रकरण आहे ते 2 वर्षापासून प्रलंबित आहे। राष्ट्रवादीचं प्रकरण त्याच्या नंतरचं होतं तरी त्याच्यात अजितदादांना निर्देश देण्यात आले मजकूर लिहिण्यासाठी। त्यावेळेस जस्टिस चंद्रचूडांसमोर शिवसेनेचं प्रकरण होतं, आता शिवसेनेचं प्रकरण पण जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर आहे आणि त्याच्यावर आज जो अर्ज त्यांनी दाखल केला आहे उद्धव ठाकरे यांनी, त्याच्यावर एकनाथ शिंदेंना नोटीस इश्यू होईल, त्यांचं लेखी म्हणणं ऐकलं जाईल आणि मग त्याच्यात निर्देश देण्यात येतील। आज मौखिक टिप्पणी सुप्रीम कोर्ट काय करतं ह्या मॅटरमध्ये, कारण आत्तापर्यंत बऱ्याच मौखिक टिप्पण्या सुप्रीम कोर्टाने केलेल्या आहेत, त्याचं महत्त्व आहे। आज जस्टिस सूर्यकांत जसं राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये ते प्रोॲक्टिव्ह होते तसंच शिवसेनेच्या प्रकरणामध्ये ते काही मौखिक निर्देश देतील का किंवा एकनाथ शिंदेंना काही निर्देश देतील का आजच, म्हणजे प्रकरण नोटीस इश्यू होईल पण आजच काय निर्देश देतील हे आपल्याला आता 1 ते 2 तासात समजेलच। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।